नमस्कार. मी डॉक्टर उल्का समरेंद्र नाईक निंबाळकर. आज 10 ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. तर त्याबद्दल आज जरा बोलूयात. तर मानसिक आरोग्य हे काय असतं, म्हणजे मनाला सुद्धा आरोग्य असतं. आणि जर खूप बारीक विचार केला, खूप सायंटिफिक भाषेत नाही बोलणार आहे मी, पण मन आणि शरीर याचा खूप जवळचा संबंध आहे, हे तर तुम्ही सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. आणि त्यामुळे मन जर आजारी पडलं तर त्याचे परिणाम शरीरावर सुद्धा दिसतात. आणि शरीर जर आपण नीट ठेवलं तर मन सुद्धा नीट राहतं, आणि मन जर नीट ठेवलं तर शरीर सुद्धा नीट राहतं. तर हे पहिलं मला महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे कधी कधी जर आपल्या मनाला खूप एकटं वाटतं, उदास वाटतं, आनंदी वाटत नाहीये, तर आहे ना, घरात बसू नका किंवा त्या जागेवर बसू नका. मस्त मोकळ्या हवेत फिरायला जा, निसर्गाच्या सानिध्यात राहा. ॲटोमॅटिक तुमचं मन आहे ना दुसरीकडे जातं, आणि जे न्यूरॉन कनेक्शन्स आहेत आपल्या ब्रेनमधले, जे सर्किट डेव्हलप झालेलं असतं ते तिथे ब्रेक होतं टेम्पररी, आणि नवीन एक न्यूरॉन सर्किट डेव्हलप होतं की जे सांगतं की मला माझ्या अस्तित्वाची खूप काळजी घ्यायची आहे आणि हे जीवन खूप सुंदर आहे. तर मनाला असं वाटू शकतं, मन कुठेही जातं. मनाबद्दल बोलणं म्हणजे खूप मोठा विषय आहे, इतकं ते चंचल आहे. एकदा इथे असतं, एकदा तिथे असतं. त्यामुळे हे मनाला सुद्धा आजार होतात. आणि मानसिक आरोग्य ठेवण्यासाठी आपल्याला नक्की काय होत आहे हे आपण आपल्या स्वतःशी तरी आधी कबूल केलं पाहिजे की मला आता काय वाटत आहे, मला कोणती भावना वाटत आहे. आणि हा प्राथमिक टप्पा आहे. हे वाटल्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे, हे मला सतत वाटतंय का, मला निराश सतत वाटतंय का, सगळे हॅपी आहेत आजूबाजूला आणि मला निराश वाटतंय का, मला एकटं वाटतंय का, मला उदास वाटतंय का, खरंच सगळं व्यवस्थित आहे, 2 वेळेला खायला आहे, डोक्यावर छप्पर आहे, सगळे आजूबाजूला माझ्यावर प्रेम करणारे, मला समजून घेणारी लोक आहेत, तरी मला असं वाटतंय का. आणि त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे, म्हणजे हे विचार आपल्याला आठवड्यातनं, महिन्यातनं किंवा दिवसातनं किती वेळा येतात, हे थोडंसं बघूयात. आणि मग याच्यावर उपचार करता येतात. याच्यावर आता संशोधन झालेलं आहे. खूप सोपे सोपे उपाय आहेत, औषधं आहेत. आपण काउन्सिलरकडे जाऊ शकता, बोलू शकता. आणि पहिल्यांदा आपल्याला हे ॲक्सेप्ट होत नाही की आपल्याला असं काय होतंय का. खूप सारे ड्रामा असतात, जसं की जवळच्या व्यक्तीचा मृत्यू हा एक मोठा ड्रामा असतो. बदल्यांचं टेन्शन असतं, काहींना जॉब बदलला म्हणून टेन्शन असतं, नात्यांमधले ताण असतात, मुलांसाठी तर अभ्यास, परीक्षा आणि त्यांचं भविष्य हा ताण असू शकतो. ओल्ड एजमध्ये मृत्यूची सतत भीती असते किंवा जे घडून गेलेलं असतं त्याबद्दल रिग्रेट्स असतात. असं प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे ताण प्रत्येकाला असतात, आणि त्यातून हे आपल्याला मानसिक आजार येऊ शकतात. पण मानसिक आजार नक्की बरे होऊ शकतात. आपली फक्त तयारी ते ओळखण्याची आणि एकमेकांना मदत मागण्याची, एकमेकांना मदत करण्याची आहे. आणि या जगाला जर आत्ता सगळ्यात कशाची आवश्यकता असेल तर ते खूप सारे भौतिक प्रगती, खूप सारे पैसे, खूप सत्ता, संघर्ष याची नक्की नाही आहे. तर गरज आहे प्रेमाची, उभेची, ओलाव्याची, जिव्हाळ्याची आणि माणुसकीची, खऱ्या खुऱ्या माणुसकीची या जगाला आत्ता गरज आहे. तर आपण नक्की कोणत्या पार्टमध्ये जायचं आहे हे आपण ठरवूयात. आणि पुन्हा एकदा या आरोग्य दिनाच्या दिवशी सगळ्यांना खूप शुभेच्छा देते. एकमेकांना मदत करूया. लिव्ह आणि लेट लिव्ह या प्रिन्सिपलने जगूया. धन्यवाद.